तर पुढे पाहूयात आणखीन काही ठिकाणी पावसाचा फटका बसला आहे। मावळ तालुक्यातील वडगाव परिसरात आज अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि दुपारनंतर वातावरणात बदल झाल्यामुळे जोरदार पाऊस सुरू झाला। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। सध्या काढणीच्या टप्प्यात असलेल्या पिकांवर या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे भाजीपाला आणि धान्य पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। तर रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात अवकाळी पाऊस सुरू आहे। माणगाव, मसळा, महाड, पोलादपूर भागात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यात आणि अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। तर अनेक भागांमध्ये पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झालाय। नंदुरबार शहराला पुन्हा एकदा गारपिटीसह अवकाळी पावसाने झोडपलंय। जवळपास 20 मिनिटं नंदुरबारमध्ये गारपिटीचा पाऊस झाला आणि अचानक आलेल्या या पावसाने शहरात मोठी तारंबळ उडाली होती। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये पण ठिकठिकाणी पाऊस बरसलेला आहे। त्याची दृश्य आपण बघतोय। ऐन उन्हाळ्यात या आलेल्या पावसामुळे खरं तर उकाड्यांना दिलासा मिळालेला असला तरी मात्र नागरिकांची मोठी तारंबळ उडाली आहे। तर मावळमध्ये पावसाने चांगलाच जोर पकडला असून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। मावळमध्ये जोरदार पाऊस कोसळलेला आणि अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचल्याचं आपल्याला बघायला मिळतं। याच पाण्याचा वाट काढत वाहनांना पुढे जावं लागतंय। पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस कोसळलेला आहे। पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळ ही पुण्यातली दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये आपण ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहतोय। काही ठिकाणी वाहनं वाहून गेलेली असं कळतंय आणि पुण्यात दुपारनंतर धुवाधार पावसाला सुरुवात झाली आणि शहरातील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलंय। अनेक भागात रस्त्यावरून वाहनं पाण्यात वाहून गेल्याच्याही घटना समोर आल्यात। रस्त्यांवर झाडाच्या फांद्या कोसळू लागल्यात। ऐन उन्हाळ्यात झालेल्या पावसाने पुणेकरांचं जनजीवन विस्कळीत झालं। हिंगणे इथल्या कॅनॉल रोडवर पाणी साचल्यानं अनेक वाहनं अडकून पडली आहेत। अचानक आलेल्या पावसामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली असून परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे आता रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे। ठिकठिकाणी पाणी साचलं। या पाण्यातनं वाट काढत वाहनांना पीएमटीच्या बसेसना पुढे जावं लागतंय। काही वाहनं जागीच बंद पडलीत तर काही वाहनं वाहून गेल्याचं कळत आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे पुण्याचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्याबरोबर आहेत। अभिजित, अचानक आलेल्या पावसाचा पुणेकरांना कसा फटका बसलाय? विशाल, जी दृश्य आपण दाखवतोय त्या दृश्यावरून आपण हा अंदाज बांधू शकतो की पुणेकरांना किती त्रास या अवकाळी पावसाचा सहन करावा लागतोय। कारण आता जी दृश्य आपण दाखवतोय ना, कोंडवे, धावडे, उत्तमनगर, वारजे या परिसरातली आहेत। कोंडव्याची काही दृश्य आपल्यापर्यंत आलेली आहेत, ज्यामध्ये पाणी जे आहे ते कारच्या बोनेट पर्यंत आलेलं पाहायला मिळते। अनेक ठिकाणी पुण्यात गाड्या ज्या आहेत त्या पार्क केल्या जातात। कार्यालयीन वेळ 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 असते, त्या कार्यालयात जाताना किंवा ऑफिसर्स जे आहेत ते गाड्या पार्क करून ऑफिसला गेलेले असतात। अशा सगळ्या परिसरांमध्ये जिथं जिथं हा सगळा पाणी साचलेला आहे तिथं मात्र मोठी परेशानी आता पुणेकरांच्या वाटेला आलेली पाहायला मिळते। वाहतूक कोंडीचा फटका अनेकांना बसतोय, कारण पाणी ज्या ज्या रस्त्यांवरती पाणी साचलंय, जिथं जिथं पाणी शिरलेलं पाहायला मिळते रस्त्यांवर, तिथं वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते। वाहतूक पोलिसांकडून जो अलर्ट आता आलाय की शहरातल्या मुख्य रस्त्यांवर जवळपास सगळीकडे वाहतूक कोंडी संध्याकाळच्या सुमारास होण्याची शक्यता आहे। हा देखील मोठा फटका पुणेकरांना बसू शकतो। सलग 4था दिवस आहे विशाल। गेल्या 4 दिवसांपासून खरं तर मुसळधार पाऊस संध्याकाळच्या सुमारास पुणे शहरासह जिल्ह्यात आपण पाहिलेला होता। शेतकऱ्यांना जसा फटका बसतोय तसा सामान्य नागरिकांना फटका देखील बसतोय, कारण अनेक ठिकाणी फुटपाथवर देखील आता पाणी आलेलं पाहायला मिळते। प्रशासन अलर्ट नव्हतं या सगळ्या परिस्थितीसाठी, कारण केवळ काही तुरळक ठिकाणी पाऊस येईल शहरात असा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलं होतं। पण गेल्या 4 दिवसापासून तुफान बॅटिंग पावसानं या सगळ्या परिसरात पुणे शहरात केलेली होती आणि ही सगळी दृश्य जी आहेत ते पुणेकरांना कुठेतरी हैराण करणारी आहेत, कारण जवळपास सगळ्या रस्त्यांवर गुडघ्याच्या वर पाणी साचायला आता सुरुवात झाली आणि ही दृश्य जी आपण बघतोय ज्यामध्ये बोनेट कार ज्या आहेत त्या बोनेट आणि या सगळ्या पर्यंत आता पाणी गेलेलं पाहायला मिळतं आणि आता फटका थेट आता पुणेकरांना बसतोय विशाल। पुण्यात कोणकोणत्या भागात या सगळ्या पावसाचा फटका बसला, काय परिणाम दिसून येत आहे?
विशाल, जसं मी आधी सांगितलं की कोंडवे ढावरे परिसर असेल, उत्तम नगर असेल, वारजी असेल, जंगली महाराज रस्ता असेल, फर्ग्युसन कॉलेज रोड असेल, कात्रज असेल, स्वारगेट असेल, अशा सगळ्या मुख्य रस्त्यांवर किंवा मुख्य परिसरांमध्ये आता पावसाचं पाणी साचताना पाहायला मिळतंय. कारण आता जवळपास 1.25 ते 1.5 तास झालं पावसाची तुफान बॅटिंग पुणे शहरात सुरू आहे आणि त्यामुळे रस्ते सगळे जलमय झालेत आणि ज्या ज्या रस्त्यांवर जिथं जिथं मी सगळे भाग पुण्याचे सांगितले, पुणे शहर असेल, पेठा बरोबर. असेल, उपनगर असेल, त्या ठिकाणी सगळीकडे आता पाणी साचायला सुरुवात सुरुवात झाली आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.